Advertising becomes the most challenging profession. Product has to be the hero from the beginning to end. Advertising does not work just on creativity, it works on कुठल्याही क्रिएटिव्हिटीमध्ये क्रिएटिव्हिटी हॅज नो लँग्वेज. मराठी माणसं हे करायला जात नाही की ही रिस्क घेईन मी इन्व्हेस्ट करेन पैसे आणि मी खूप हार्ड वर्क करेन. तर आपण सिंहाला घेऊन जाहिरात करूया. तर मी जाहिरात लिहिली ती. त्यांना वाटलं की मी ॲनिमेशनचा सिंह म्हणतोय म्हणून. मला खरा सिंह पाहिजे होता. तर अख्खा सेट त्याने तोडला. नमस्कार. आज लोकल बझनसच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याकडे भरत दाभोळकर सर आलेले आहेत. सर एक लॉयर आहेत, MBA आणि हे करता करता त्यांनी आज ॲडव्हर्टाइजमेंट क्षेत्रामध्ये मी म्हणेन एक दिग्गज व्यक्तिमत्व, मग ते अमूल असो का अनेक इंटरनॅशनल ब्रँड्स असो, याच्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांच्या यशामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. मी म्हणेन A to S मधलं ॲडव्हर्टाइजमेंटमधलं सगळं A to Z आहेत ते. अनेक प्लॅटफॉर्म्सवर ते जातात, अनेक कॉलेजेसमध्ये ते ऑनररी गेस्ट लेक्चर्स देतात. हे करत असताना त्यांनी नाटकाकडे वळलेत. त्यांनी इंग्लिश नाटकं लिहिली. इंग्लिश हा शब्द मला वाटतं आज त्यांच्यामुळे कुठे ना कुठेतरी जन्मला. त्यांनी आपलं नाटक म्हणजे मराठी नाटक हे इंग्लिशमध्ये भाषांतर करून परदेशात नेलं, हाँगकाँगसारख्या शहरात किंवा अनेक वेगवेगळ्या शहरामध्ये नेलं, कंट्रीजमध्ये नेलं. त्यांच्या नुसती एजन्सीज मुंबईत नाही आहेत, पण केनियामध्ये सुद्धा आहेत, साऊथ आफ्रिकामध्ये त्यांनी 2-3 एजन्सीज उघडल्या. असं एक मला वाटतं मल्टी टॅलेंटेड वर्सॅटाईल व्यक्तिमत्व आज लोकल बंधनच्या प्लॅटफॉर्मला लाभलंय. त्याचं मला कौतुक वाटतं. आणि मी सरांना आज आपण नाटकाविषयी, ॲडव्हर्टाइजमेंट विषयी, उद्योजकांसाठी, नवोदित तरुणांसाठी काही प्रश्न करणार. नमस्कार सर. इथे नमस्कार. वेळात वेळ काढून एकदा आल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. तर माझा अगदी मी सुरुवातच पहिलाच प्रश्न आहे की ॲडव्हर्टिजमेंट किंवा ॲडव्हर्टायझिंग क्षेत्र म्हटलं की एक त्याला टॅग आहे क्रिएटिव्हिटी. म्हणजे इफ यू आर क्रिएटिव्ह हा टॅग असेल तरच तुमचं फ्युचर आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, हा मला वाटतं पहिला गैरसमज आहे की लोकांना वाटतं की मी क्रिएटिव्ह नसलो तर मी कसा या क्षेत्रात शिरू, कारण इट्स अ क्रिएटिव्ह फील्ड. तर क्रिएटिव्ह हा एक ॲडव्हर्टायझिंगचा एक लहानसा म्हणजे इम्पॉर्टंट पण लहान भाग आहे. ओके. आता ॲडव्हर्टायझिंगमध्ये क्लायंट सर्व्हिसिंग हे एक मोठं हे आहे की जो माणूस MBA असेल किंवा तो जेव्हा क्लायंटला जाऊन भेटून त्यांच्याकडनं ब्रीफ घेतो, ती ब्रीफ एजन्सीमध्ये येऊन सांगतो, त्याप्रमाणे आपण एक कॅम्पेन करतो. मग ती कॅम्पेन त्यांना परत जाऊन क्लायंटला प्रेझेंट करायची. हे जे करावं लागतं त्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह असायची गरज लागत नाही. दॅट इज अ डिफरंट जॉब, दॅट इज अ मॅनेजमेंट जॉब. ओके. तर यू कॅन जॉईन ॲडव्हर्टायझिंग. मग तुम्ही ॲज अ क्लायंट सर्व्हिसिंग तुम्ही जॉईन करू शकता. नंतर आमच्याकडे प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं. ओके. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्ही खोलीत बसून स्लोगन लिहिणं ह्याला ॲडव्हर्टायझिंग म्हणत नाहीत. त्यात खूप मोठं प्लॅनिंग असतं. मी अमूल बटर करायचो ही एकच म्हणजे दॅट वॉज अन एक्सेप्शन की नुसतं आपली लाईन लिहायची. पण बाकी कुठल्याही प्रॉडक्टचं की सध्या मार्केट कुठे आहे, सध्या लोक काय खरेदी करतायत, त्याच्या काय आवडतं, काय आवडत नाही, आपण कुठला प्रॉडक्ट कुठल्या प्राइस रेंजमध्ये आपण लॉन्च करू शकतो, त्याच्या पॅकेजिंगचा कलर काय असावा, कुठल्या भारतामध्ये कुठल्या प्रांतामध्ये हा प्रॉडक्ट जास्ती विकला जातो, हे अख्खं प्लॅनिंग असतं. तर त्यात लोक प्लॅनिंग करतात की तुम्ही कॅम्पेन लिहायच्या आधी किंवा आपल्याला कुणाला विकायचा आहे हा प्रॉडक्ट, आपला टार्गेट ग्रुप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ॲडव्हर्टायझिंग. की तुम्ही कुणासाठी हे कॅम्पेन तुम्ही कुणासाठी करता आहात हे समजणं फार महत्वाचं असतं. मग ते हे प्लॅनिंग डिपार्टमेंट करतं. किंवा सध्या हे प्रॉडक्ट, समजा एक साबण लॉन्च करायचं आहे, सध्या मार्केटमध्ये हे साबण आहेत, या किमतीत तुम्हाला ते मिळत आहेत आणि लोकांना त्याला जो बेस्ट सेलिंग साबण जो आहे त्यात जास्ती फेस येत नाही किंवा त्याच्यात जास्ती चालत नाही, हा लोकांच्या मनात एक प्रॉब्लेम आहे. तर कॅन वी लॉन्च अ सोप की ज्यात जास्ती फेस असेल, म्हणजे वी कॅन मेक अ पॉईंट अबाउट दॅट. हे समजून घेणं हे प्लॅनिंग डिपार्टमेंट करतं. मग जेव्हा हे क्लायंट सर्व्हिसिंगची माणसं क्रिएटिव्हला ब्रीफ करतात, तर क्रिएटिव्हमध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे आर्टिस्ट, आर्ट डिरेक्टर जे असतात, जे स्कूल ऑफ आर्ट्स किंवा अशा ठिकाणाहून शिकून येतात. मग ते त्यात फोटोग्राफी असो, त्यात इलिस्ट्रेशन असो, त्यात लेआउट करणं असो, हा एक भाग झाला. आणि त्यात कॉपी रायटिंग असतं. म्हणजे तुम्ही जे लिहिता कॉपी, त्याची स्लोगन काय असावी, हेडलाईन काय असावी, कॉपी काय असावी, बेसलाईन काय असावी. तर क्रिएटिव्हमध्ये हे 2 भाग असतात. तर जेव्हा तुम्हाला ब्रीफ मिळते की आम्हाला ही कॅम्पेन करायची आहे, मग तेव्हा क्रिएटिव्ह डिपार्टमेंट 4-5 कॅम्पेन्स तयार करतात क्लायंटला दाखवायला. मग ते जाऊन प्रेझेंट करतात. त्यांनी अप्रूव्ह जी कॅम्पेन केली जाते त्याचा मार्केट रिसर्च होतो. तर हे आणखीन एक वेगळं डिपार्टमेंट असतं. ओके. की आम्ही प्रत्येक मोठ्या कॅम्पेनचं प्री रिलीज रिसर्च आणि पोस्ट रिलीज रिसर्च करतो.
बर. म्हणजे ही कॅम्पेन चालेल का, लोकांना आवडते का, किंवा काय आवडत नाही, किंवा बरं. काय आवडतंय, हे रिसर्च करून आम्ही त्याचे रिझल्ट्स प्रमाणे आम्ही ते चेंज करतो. मग जेव्हा ती कॅम्पेन करायची असते, मग तेव्हा ती फिल्म करून घ्यायची असते. मग आम्ही बाहेरच्या लोकांकडे ती फिल्म, आम्ही एजन्सीज कधी फिल्म करत नाहीत. बर. आम्ही कॉन्सेप्ट लिहितो, आम्ही जिंगल लिहितो आणि आम्ही बाहेरनं कोटेशन्स मागवतो, बर. की जे फिल्म मेकर्स आहेत, की तुम्ही ही फिल्म आम्हाला करून द्या, आम्ही सुपरवाईज करू, पण डिरेक्शन वगैरे तुम्ही करा. ओके. मग ते होतं. बर. ती फिल्म झाली, रिलीज झाली, की आम्ही त्याचं एक पोस्ट रिसर्च असतं. बर. कितपत चालली आहे, आपला खप वाढला का त्यामुळे, की त्यात काही चेंजेस करेल, लोकांना हे आवडत नाही, आपण काही चेंजेस करावे का. तर ह्या गोष्टी, ह्या इतके डिपार्टमेंट्स असतात. पूर्वी मीडिया डिपार्टमेंट पण ॲडव्हर्टायझिंगमध्ये असायचं. बरं. मग तुम्ही ॲडव्हर्टायझिंग, तुमची कॅम्पेन झालेली आहे, ती रिलीज कुठे करायची, बर. कुठल्या पेपरात करायची, मग लोकमतमध्ये करावं का, लोकसत्तेत करावं का, महाराष्ट्र टाइम्समध्ये करावं का, कुठेही इंग्लिश पेपरमध्ये बरोबर. करावं. अगदी काय तर आपला टार्गेट ग्रुप काय वाचतो वाचतं हे समजणं, समज. किंवा झी टीव्हीवर करावं का, किंवा बरं. स्टारवर करावं का, कलर्सवरती करावं. कळलं, सर. तर ह्यासाठी एक मीडिया प्लॅनिंग आमच्या आता हल्ली असत नाही, कारण हल्ली एक मीडिया एजन्सीज झालेल्या आहेत. पण बरं. पूर्वी आमच्याकडे हे डिपार्टमेंट होतं. एकाच मध्ये वेगवेगळे आमच्या डिपार्टमेंट. एजन्सीमध्ये एक मीडिया डिपार्टमेंट होतं. बर. त्यांना एक मीडिया प्लॅनिंग करायला लागायचं, बरोबर. की कुठे ऍड आपण दाखवावी, की बरं. होर्डिंग करावं तर होर्डिंग कुठे असावं, बरं. कुठल्या रस्त्यावर असावं, काय साईजमध्ये असावं. आणि समजा आपण झी टीव्हीवरती तुम्हाला जाहिरात करायची आहे, तर कुठल्या प्रोग्रामवरती करावं, बरोबर. की कुठला प्रोग्राम आपला टार्गेट ग्रुप बघतो. हा प्लॅनिंगचा भाग झाला. बरोबर. मग तुम्ही ठरवलं की बाबा मला झी टीव्ही करायचं आहे, लोकमत करायचं आहे, किंवा टाइम्स ऑफ इंडिया करायचं आहे. मग त्यांच्यावर प्राइसिंग नेगोसिएशन करणं, की आम्हाला कन्सेशन्स द्या, आम्ही तुम्हाला तुमच्या त्या चॅनलवरती आम्ही 100 स्पॉट्स देऊ, बर. किंवा तुमच्या पेपरात आम्ही 15 वेळा आम्ही ऍड करू, तर तुम्ही आम्हाला तुमचा मार्केट रेट सांगू नका, आम्हाला तुम्ही हे जे मीडिया नेगोसिएशन जे असतात, मीडिया बाईंग ज्याला म्हणतात, बरोबर. दॅट्स अनदर डिपार्टमेंट इन मीडिया डिपार्टमेंट. ओके. म्हणजे प्लॅनिंग हा एक भाग झाला, आणि मीडिया प्लॅनिंग आणि मीडिया बाईंग हा अनदर डिपार्टमेंटचा भाग असतो. तर जाहिरात क्षेत्रामध्ये हे एवढे वेगवेगळे वेगवेगळे म्हणजे क्रिएटिव्ह इज नॉट द ओनली वे टू बी इन ॲडव्हर्टायझिंग. यू हॅव लॉट ऑफ यू लॉट्स ऑफ डिपार्टमेंट, आणि तुमच्या प्रत्येक स्किलला साजेसं तुम्हाला तिकडे तुम्ही काम करू शकता. सर, मला विचारायचं की आता 11-12 नंतर एक BMM चा कोर्स आहे, म्हणजे जिथे मास मीडिया किंवा अनेक वेगळे कोर्सेस आहेत जे ॲडव्हर्टाइजमेंटच्या क्षेत्राकडे वळतात. या सगळ्या स्टुडंट्सला तुम्ही काय सल्ला द्याल? कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट्स थिंक दॅट याच्यामध्ये ग्लॅमर आहे किंवा याच्यामध्ये खूप सारा त्यातनं मला वाटतं, मी जे खूप लोकांना भेटतो, मी भारतात खूप ठिकाणी लहान गावातही फिरतो, लोकांना हे टॉक्स वगैरे द्यायला. आणि 3 गैरसमज आहेत. एक म्हणजे की तुम्हाला क्रिएटिव्ह असायला लागतं, त्याशिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला इंग्लिश यायला लागतं, त्याशिवाय तुमच्या ह्याच्यात काही फारसा परिणाम होणार नाही. तर माझं म्हणणं की कुठल्याही क्रिएटिव्हिटीमध्ये, क्रिएटिव्हिटी हॅज नो लँग्वेज. तुमचा जो कॉन्सेप्ट आहे तो कुठल्याही भाषेमध्ये असू शकतो. मराठीमध्ये असेल, बंगालीमध्ये असेल, तामिळमध्ये असेल. आता मी एका टाटा टीची आम्ही केरळामध्ये ॲड करायचो, कानन देवन चहा म्हणून. त्याची कॉपी आम्ही मल्याळममध्ये आधी लिहून घ्यायचो, आणि मग त्याचं आम्ही ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करायचो. तेव्हा तुम्हाला इंग्लिश येण्याची गरज नसते. इफ यू हॅव ग्रेट आयडियाज, तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये जाऊ शकता इन अ क्रिएटिव्ह डिपार्टमेंट. तिसरा गैरसमज असा आहे की ॲडव्हर्टायझिंग इज अ 9 to 5 जॉब. हे ॲडव्हर्टायझिंग इज अ 24/7 जॉब. ओके. तुम्हाला रात्रभर आमच्या ऑफिसमध्ये लोक रात्री झोपायची. आमचं उद्या प्रेझेंटेशन आहे मोठं, तर आमचे आर्टिस्ट, कॉपीरायटर्स ऑफिसमध्ये झोपायचे टू फिनिश द वर्क. त्यामुळे इट्स नॉट अ 9 to 5 जॉब. मग तुम्ही बँकेत किंवा कुठेतरी जा, तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग इज नॉट द फील्ड फॉर यू. आणि जसं म्हणालात की ग्लॅमर, लोकांना वाटतं की ॲडव्हर्टायझिंग म्हणजे फिल्म स्टार्स, ग्लॅमर, मॉडेल्स, गुड लुकिंग मॉडेल्स. ते तुम्हाला कधीही भेटत नाहीत, कारण तुम्ही ते कॅम्पेन लिहिता, तुम्ही ती जिंगल लिहिता, आणि तुम्ही ते एका प्रोड्युसरला येतं किंवा हे फोटोग्राफरला येतं की बाबा आम्हाला फोटो काढून द्या, तर त्याला मॉडेल्स भेटतात. तुम्हाला नाही भेटत मॉडेल्स, कारण तुम्ही तुमच्या खोलीत बसून ती लिहिता आहात फक्त कॉन्सेप्ट. तर त्यामुळे ग्लॅमर असणं म्हणून तुम्ही जावं ही अतिशय चुकीची समजूत आहे. त्यामुळे ग्लॅमर आहे हे एजन्सीमध्ये किंवा ह्या फील्डमध्ये, म्हणून तुम्ही कधी ॲडव्हर्टायझिंगमध्ये जाऊ नये. आणि अजून एक सर, मला म्हणजे याच प्रश्नाला अजून जोडून एक विचारायचं आहे की जसं पिक्चर मूवी झाल्यानंतर आपल्याला एक क्रेडिट्स दिसतात नेहमी, की बाबा अगदी स्पॉट बॉयचं नाव सुद्धा असतं, पण ॲडव्हर्टाइजमेंटच्या क्षेत्रामध्ये अनेक ऍड्स येतात, पण त्याचं क्रेडिट कधी कोणाला मिळत नसतं. हा एक मोठा, लोकांना मी नेहमी विचारतो लोकांना की पीपल से, मला खूप असे स्टुडंट्स भेटले की म्हणाले की आम्हाला जायचं आहे कारण ॲडव्हर्टायझिंग मेक्स यू फेमस. म्हटलं हाऊ मेनी फेमस ॲडव्हर्टायझिंग गाईज यू नो. मग ते म्हणाले की वी नो यू, वी नो ॲलेक पदमसी, अशी जी मोठी नावं होती. म्हटलं बा यू डोंट नो अस बिकॉज ऑफ ॲडव्हर्टायझिंग. आम्ही नाटक करतो,
आम्ही आणखीन काही करतो, दुसऱ्या गोष्टी. त्यानंतर कधी पेपरात नाव येतं, फोटो येतो म्हणून यू नो मी. Correct. मग मी त्यांना कॅम्पेन सांगायचो बर स्टुडंट्सना, की तुम्हाला ही कॅम्पेन आवडली का? फेविकॉलची कॅम्पेन आवडली का? गुडलस नेव्हलॅक पेंटची आवडली का? ती कुणी केली कॅम्पेन? मग एखादा माणूस म्हणायचा किंवा एखादी मुलगी म्हणायची, आय थिंक ह्या एजन्सीने ती केली असेल. नाही म्हटलं, कुठल्या माणसाने लिहिली आहे ती कॅम्पेन? ते त्यांना कधीही माहीत नसायचं. माहिती म्हटलं, ॲडव्हर्टायझिंग इज अ फेसलेस जॉब. Absolutely. ॲडव्हर्टायझिंग डज नॉट मेक यू फेमस. Correct. इट्स नॉट लाईक फिल्म्स, की तुम्ही केलंय म्हणून तुमचं नाव वरती येतंय, असं होत नाही. Correct. ॲट द मोस्ट प्रेस ॲडमध्ये तुमचा एक की नंबर असतो. बरोबर क्लायंटचं नाव आणि तुमचं नाव. पण त्यात ती ॲड कुणी लिहिली आहे, ते कळत कुणी कन्सीव्ह केली आहे, हे कधीच कोणाला कळत नाही. बरोबर. इव्हन इंडस्ट्रीमध्ये लोकांना माहित नसतं की ही ॲड कुणी केलेली आहे. या कोणी केलेल्या आहेत. सर अजून एक विचारायचं आहे, की जसं तुम्ही टायमिंगचं सांगितलं की याला 24/7 चा जॉब हो. आहे. पण याच्यामध्ये मला विचारायचं आहे, काही असे अनेक नवोदित असतील जे या क्षेत्रामध्ये ट्राय करतात आहे आणि त्यांना समजा इथे यश नसेल मिळत, तर त्यांना असे पॅरलल काही गोष्टी आहेत का, की जे त्या करू शकतात किंवा वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये याच पॅरलल इंडस्ट्रीज यात होतं काय सांगतो, की आमच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये आमचा संबंध आहे तो म्युझिक मेकरशी, म्युझिक डिरेक्टरशी आमचा. बरोबर गाणारे असतात, आर्टिस्ट असतात, नाटकात काम करणारे असतात, मॉडेल्स म्हणून आम्ही घेतो. त्यामुळे तुमचा संपर्क ह्या लोकांशी खूप येतो, बरं. की मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही जमत नाहीये, माझं होत नाही, पण मी चांगलं गाणं म्हणू शकतो. बरं. तर आता माझी ओळख आहे म्युझिक डिरेक्टरशी, ज्यांनी आमची जिंगल केली होती. बरोबर त्याला मी सांगू शकतो, किंवा मी नेक्स्ट टाइम मला एक चान्स दे ना. ट्राय हा तुम्हाला एक कॉन्टॅक्ट मिळतो. नेटवर्किंग बनते नेटवर्किंग त्याचं तुमच्या त्या फील्डमध्ये हे होतं, बरोबर किंवा तुम्हाला ऍक्टिंग करता येतं. बरोबर मग तुम्ही आता तुमचं समजा एखाद्या कॅम्पेनचं तुमचं शूटिंग चालू आहे आणि तुम्ही कोणाला सांगितलं की अरे मला पण येतं ऍक्टिंग, मी कॉलेजमध्ये असताना नाटकात वगैरे कामं करायचो. मग तो जो डिरेक्टर जो आहे आमच्या ऍड फिल्मचा, तो त्यांना चान्स देऊ शकतो. चान्स देऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला ह्या फील्डमध्ये तुम्हाला मग वाटा खूप उघडतात. डाटा खूप वाढला. आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक किंवा आत्ताचा जो नवीन पर्व आहे डिजिटल, यामध्ये तुम्ही आम्हाला जरा सांगाल का, की म्हणजे 3 काय प्रकार आहेत आणि तिघांचे फायदे तोटे काय? सी कुठलाही कॅम्पेन जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारची कॅम्पेन करावी, आणखीन ती कुठे दाखवावी, ओके डिपेंड्स नॉट ऑन व्हॉट यू वॉन्ट, डिपेंड्स ऑन तुमचा टार्गेट ग्रुप काय वाचतो, काय बघतो. बरोबर. म्हणजे मला एक लॉकडाऊनमध्ये एक प्रश्न विचारला होता कुणीतरी, एक काहीतरी सेमिनार होता, की ते म्हणाले की हाऊ विल द कन्झ्युमर बिहेव आफ्टर द लॉकडाऊन, असं तुमचं काय मत आहे? तर मी म्हटलं की उद्या क्रिकेटची एक मॅच समजा असती, तर हाऊ विल द बॅट्समन प्ले? तर तो म्हणाला, विच बॅट्समन? देयर इज नथिंग लाईक बॅट्समन. Correct. धोनी म्हणताय तुम्ही का तुम्ही विराट कोहली म्हणताय का तुम्ही कोण? हू इज अ बॅट्समन? तर म्हणते इट्स द सेम थिंग विथ कन्झ्युमर्स. देयर इज नथिंग लाईक कन्झ्युमर. करेक्ट तुम्ही जेव्हा म्हणता कन्झ्युमर, तेव्हा कुठल्या प्रांतातला कन्झ्युमर? महाराष्ट्रामधला, केरळमधला, बंगालमधला, तामिळनाडूमधला, पंजाबमधला, कुठला कन्झ्युमर? दे ऑल डिफरंट. Wow. मग तो म्हणाला की समजा महाराष्ट्रामधला कन्झ्युमर, हा. तो कसा वागेल? म्हटलं मुंबईमधला, सांगलीमधला, साताऱ्यामधला, कोल्हापूरमधला तो कसा वागेल? मग ते म्हणाले मुंबईमधला समजा कन्झ्युमर कसा वागेल? तर म्हटलं पुरुष का स्त्री? कारण ते वेगळे वागतील, त्यांच्या आवडी वेगळ्या असतील, ते वेगळं काहीतरी बघतील. तर ते म्हणाले समजा आपण पुरुष, हाऊ विल अ पुरुष इन मुंबई बिहेव? म्हटलं एज ग्रुप 18 to 35 का 36 to 48 का 49 to 65 का 65 प्लस, ते सगळे वेगळे वागतील. मग ते म्हणाले की मुंबईमधला पुरुष अर्निंग 40,000 रुपीज अ मंथ. म्हटलं somebody staying at Pedder Road who just passed his MBA and got a job, किंवा somebody staying at Lalbagh आणि परळ who's been working in a factory for last 40 years and is earning 40,000 rupees. हे दोघे अर्निंग इज द सेम, पण दोघांची टोकं वेगळी आहेत. तर म्हटलं कन्झ्युमर कोण आहे हे समजणं अतिशय कठीण आहे आणि ते समजणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला की एनी कॅम्पेन तुम्ही जे कुठलीही कराल, त्यात तुमचा कन्झ्युमर कोण आहे आणि त्याच्या आवडीनिवडी काय आहेत हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचं बिगिनिंग पॉईंट ऑफ एनी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. म्हणजे माझ्या आता आपण फार डिटेलमध्ये नको जायला, पण माझ्याकडे अशा खूप इन्स्टन्सेस आहेत. प्लीज सांगा सर, एक काय असतील तर. आय गिव्ह यू वन एक्झाम्पल, की मी टाटा टीची सगळे जे जाहिरात, मी सगळे जे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आहेत त्यांच्या जाहिराती मी केल्यात. म्हणजे टाटा टी, टाटा नमक, टाटा सॉल्ट, टाटा सिमेंट, टाटा डिटर्जंट, टेटली टी, सगळ्यांच्या जाहिराती मी केल्या, सगळ्या मी लॉन्च केल्या होत्या. तर आम्ही एक नवीन चहा लॉन्च करत होतो, अग्नी चहा म्हणून, विच ॲट सम पॉईंट बिकेम द नंबर 1 सेलिंग टी इन द कंट्री. तर माझी कॅम्पेन अशी होती की हा अग्नी चहाची जी जाहिरात आहे, इट्स अ ट्रिब्यूट टू एम्पॉवर्ड विमेन.
मी तेव्हा एम्पावर्ड हा शब्द प्रचलित नव्हता, पण मी नव्हता. म्हटलं की ज्या सक्सेसफुल बायका आहेत त्यांचं दिस इज अ ट्रिब्यूट टू देम. Tribute to them. तर मी एक जिंगल लिहिली होती, त्याच्या शेवटच्या लाईन अशा होत्या की शक्ती का है रूप यही, अग्नि है यही, नए समाज की उम्मीदों का प्रतीक है यही, वाह. अग्नी चाय. आणि मग आम्ही रिसर्च करतो, तेव्हा मी एक रफ जिंगल तयार केली होती आणि आम्ही सिनेमातले काही सीन्स घेतले होते, की ही बाई पायलट आहे, ही बाई पोलीस कमिशनर आहे, ही बाई मोठी जज आहे किंवा लॉयर आहे, Lawyer आहे. आणि ते आम्ही एकत्र करून त्या जिंगलमध्ये बरोबर. की अग्नी चाय हे अशा बायका, एम्पावर्ड विमेन, शक्ती का रूप. आणि आम्ही दाखवायला सुरुवात केली, रिसर्च करायला. मुंबईमध्ये दाखवली, पुण्यात दाखवली, दिल्लीमध्ये दाखवली. बरं. फॅन्टॅस्टिक रिस्पॉन्स. ओके. बायकांना, तरुण मुलींना वगैरे फार आवडली ती. नंतर आम्ही लहान गावात दाखवायला चालू केली, लहान लहान गावांमध्ये. हम्म. तर मी त्या रिसर्च टीमवर, एका टीमवर मी गेलो बघायला. हम्म. आणि बिहार आणखीन उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती एक चंदौसी म्हणून एक गाव आहे. बरं. तर तिकडे मी गेलो त्यांच्याबरोबर, आणि तिकडच्या बायकांचा रिस्पॉन्स कम्प्लीट वेगळा होता. ओके. त्या बायका म्हणाल्या कि ये औरत क्या ऐसे बाहर घूमती रहती है क्या, वो बच्चों की घर में पढ़ाई लेती नहीं है क्या, वो अपने इन लॉज के और पति के साथ बैठ के चाय नहीं पीती क्या, वो करवा चौथ नहीं करती क्या, ये सिर्फ प्लेन उडाती है क्या. त्यांच्या मते एम्पावर्ड वुमेन डज नॉट मीन की तुम्ही बाहेर सक्सेसफुल आहात, तुम्ही घरात काय करता, मुलांचा अभ्यास घेता का तुम्ही, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ सक्सेस. आम्हाला ती कॅम्पेन चेंज करावी लागली. बरं. मग त्यात आम्ही ती पायलट ठेवली, आम्ही कमिशनर ठेवली, पण एक आई आपल्या मुलांचा अभ्यास घेत आहे. मग ती मुलगी आली, मला नंबर पहिला आला, मला ट्रॉफी मिळाली, मग ती घराच्या फॅमिलीवर बसून ती चहा पिते, छोटे छोटे मग आनंद करवाच्या हे करते. हे आम्हाला ऍड करावं लागलं, करावं लागेल. कारण फॉर देम दॅट वॉज एम्पावर्ड विमेन. आणि आम्हाला त्यांनाही चहा विकायचा होता. आणि आम्हाला बंगालमध्ये आणखीन एक वेगळी प्रतिक्रिया मिळाली. ते बंगाली बायका म्हणाले की वी ऑल एम्पावर्ड, आम्हाला काही गरज नाही, आमच्या घरात आमचंच चालतं सगळं, आमच्या घरी आमचे नवरे काही बोलत नाहीत, आमचं वर्चस्व असतं, त्यामुळे आम्हाला काही चहामध्ये एम्पावर्डमेंट वगैरे आम्हाला काही गरज नाही आहे. आम्हाला गरज काय आहे की आमच्या इकडे हा बंगालमधला एक प्रसिद्ध आणि पॉप्युलर एक पास टाईम आहे, त्याला पाडा डिस्कशन म्हणतात. आपण जर कट्ट्यावर बसून बोलणं म्हणतो तसं, कट्टा म्हणतो. हा. एकाच्या घरी बसायचं कोणाला तरी, चहा प्यायचा, गाणी मारायची. म्हणायची, हा. डिस्कस करायचं, रवींद्र संगीत, पॉलिटिक्स, ममता बॅनर्जी काय असेल ते, आणि त्यात तुम्हाला खूप चहा लागतो. त्यांचं म्हणणं आम्हाला असा चहा द्या की ज्यात जास्ती कप्स होतील. वा. पण फक्त बंगालसाठी आम्ही एक जाहिरात केली की त्याच्यात तो पाडा डिस्कशन चालू आहे, गाणं म्हणतात, लोक भांडतायत, हे पॉलिटिक्स डिस्कस करतायत, आणि तो नवरा म्हणतो की अच्छा चाय खत्म हो गई, चाय लेके आना. तर त्या बायको आतनं ओरडते, म्हणते की अभी चाय खत्म हो गई, बस हो गया. उनको बोलना अपने घर से चाय पत्ती लेके आओ. तो म्हणतो अरे हमने अभी अग्नि चाय लाई है, उससे ज्यादा कप बनते हैं. हे आम्ही फक्त बंगालसाठी केलं. फक्त बंगालसाठी, कारण त्या प्रदेशाची ती रिक्वायरमेंट तर होती. हे तुम्ही करताना तुम्हाला हे जाणवणं हे फार महत्वाचं असतं, करेक्ट. की आपण कुणाशी बोलतो आहोत आणि कोणाशी. त्यांची रिक्वायरमेंट काय आहे. आता आपण समजा साबणाची जाहिरात केली, करेक्ट. तर समजा आपल्याला म्हटलं की बाबा 18 to 35 किंवा 18 to 45 या एज ग्रुप मधल्या बायकांना आपण अपील करायचं. अपील करायचं. मग त्या बायकांना फक्त नटी दाखवून ती अपील होईल का, की ही नटी फेमस नटी आहे, बरोबर. माधुरी दीक्षित किंवा कोणी तेव्हाची फेमस असेल कोणी. ती वापरते म्हणून तुम्ही वापराल का, बरोबर. का तुम्हाला त्यातलं हे सांगायला लागेल की हा साबण इज सॉफ्ट ऑन युअर स्किन, बरोबर. त्याचा सुगंध चांगला आहे, म्हणजे इज इट डॉमिनेटेड बाय फिल्म स्टार बरोबर. का प्रॉडक्ट प्लस पॉइंट्स. Proud. तर हे तुम्ही त्या बायकांना काय आवडेल हे तुम्हाला घरी बसून कळत नाही. यू हॅव टू फाइंड आउट बाय डुईंग अ रिसर्च की बरोबर. लोकांना दॅट सेगमेंट मधल्या बायकांना काय, विल दे गो फॉर लॉजिक और विल दे गो फॉर ग्लॅमर. करेक्ट. तर हे समजणं फार महत्त्वाचं असतं. समजण्यामध्ये किती छान की तुम्ही म्हणाल की इंडियामध्ये इतके वेगळे प्रदेश आहे आणि त्याची रिक्वायरमेंट आणि भूक आहे, आणि ती तुम्हाला ब्रँड म्हणून आणि आपल्याला भागवायला मुंबईत लागतं. किंवा कुठेही बसून आपल्या एअर कंडिशन खोलीत आपल्याला हे कळत नाही नाही. कळत, तिथे फिरायला हा लागतं. फरक असतो जाहिरातीमध्ये आणि बाकी कुठल्याही कमर्शियल नाटकांमध्ये. आपला ऑडियन्स नाटकातला आपल्याला माहिती असतो करेक्ट. की ही माणसं आपली नाटक बघायला येतात, त्यांना हे नाही आवडलं, आपण पुढच्या प्रयोगाला चेंज करू. चेंज. तुमची कॅम्पेन जी करोडो रुपयाची, लाखो रुपयांची तुमची कॅम्पेन असते, ती भारतभर जाते. ती मुंबईत पेट्रोल राहणारी बाई असो किंवा बिहारमधल्या गावातली बाई असो, तीच जाहिरात बघतायत. करेक्ट. आणि दोघांनाही आम्हाला कन्व्हिन्स करायचंय. दोघांना कन्व्हिन्स. तर ते तुम्ही कसं करू शकाल. त्यामुळे ऍडव्हर्टायझिंग बिकम्स द मोस्ट चॅलेंजिंग प्रोफेशन चॅलेंजिंग प्रोफेशन आणि मोस्ट सॅटिस्फाईंग बिकॉज. सॅटिस्फाईंग. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, नवोदित लोकांसाठी जे या क्षेत्रामध्ये आहेत, कधी कधी त्यांना काही स्क्रिप्ट लिहायची असते ॲडसाठी, आणि तर ॲडची स्क्रिप्ट 2-3 पानाची होऊन जाते आणि ती बसवायची 30-40 सेकंदामध्ये, फार म्हणजे कठीण काम आहे ते. आणि पण कधी कधी त्या रायटर किंवा त्या डिरेक्टरचं मन असतं की नाही, मी जे काय लिहिलं ते करेक्टच आहे, म्हणजे मग भले इट कॅन गो टू 1 minute or 1.5 minute, बिकॉज माय मेसेज इज सो स्ट्रॉंग दॅट पीपल, म्हणजे लोक एंगेज होणारच. या गटांना तुम्ही काय सल्ला द्या.
तेव्हाच आम्ही जेव्हा करायचो किंवा आता देखील करतो, तेव्हा आम्हाला एक लिमिट होतं, की जेव्हा मी शिरलो ॲडव्हर्टायझिंगमध्ये, तेव्हा टीव्ही वगैरे नव्हता. हं. त्यामुळे तेव्हा लोकं 60 सेकंदाची सिनेमा फिल्म करायची, थिएटरात दाखवायची. अच्छा 60 आपल्या सिनेमाच्या 60 सेकंड्स फिल्म. ओके. ते ठरलेलं असायचं, की 1 मिनिटाची फिल्म करायची आणि सिनेमा थिएटरमध्ये दाखवायची, दाखवायची. सिनेमाच्या आधी. हां. मग टेलिव्हिजन आलं. बरोबर. मग तेव्हा टेलिव्हिजनमध्ये पण लोकं तेवढी काही किंमत हे नव्हती, प्राइसिंग एवढी काही हाय नव्हती. मग ते 60 सेकंड फिल्म वुड गो ऑन टेलिव्हिजन. बरोबर. मग त्याचं 30 सेकंड झालं. बरोबर. मग त्याचं 20 सेकंड झालं. त्यामुळे आम्हाला त्या 30 सेकंदामध्ये शेवटचे 7-8 सेकंद प्रॉडक्ट शॉट बेस लाईनमध्ये जातात. म्हणजे 22 किंवा 23 सेकंदामध्ये तुम्हाला एंटरटेन करा लोकांना, त्यांना इन्फॉर्मेशन द्या, सगळं करावं लागतं. बरोबर. आणि दॅट वॉज द चॅलेंज ऑफ ॲडव्हर्टायझिंग. बरोबर. मग झालं काय, जेव्हा डिजिटल ॲडव्हर्टायझिंग सुरू झालं सोशल मीडियावरती वगैरे, तेव्हा हे 30 सेकंदाचं बंधन झालं नाही लोकांना. मग तेव्हा लोकं म्हणाले, की 5 मिनिटं फिल्म करू शकता. त्यात लोकं एक गोष्ट विसरले, आजही विसरतायत, की अप्रतिम ॲड्स करतात लोकं. मराठीमध्ये वगैरे. सुंदर आपले ॲक्टर्स आहेत सगळे. हो, हो. मग दिवाळी झाली आहे, सण आहे, सण. चांगले कपडे घालून लोकं हां, सण साजरे हां, करतायत, हे करतायत, लहान मुलं खेळतायत वगैरे. आणि मग शेवटी काहीतरी एक शेवटच्या शॉटमध्ये मग आणखी एक मिठाई येते एका ताटामधनं. करेक्ट. तुम्ही समजा तो शेवटचा शॉट बदललात फक्त, तोच शॉट, बाकी हां, सगळं हां, तसंच ठेवलं हां, हां. आणि मिठाई काढून ती दागिने घातलेत तिकडे, तरी ती चालू शकते. तिकडे तुम्ही साड्या घातल्या तरी ती ॲड चालू शकते. वाह! कारण बाकीची ॲड दिवाळीबद्दल आहे बरोबर आणि आहे. दिवाळीच्या आनंदाबद्दल आहे. फटाके, फुलझड्या आणि फक्त शेवटच्या 10 सेकंदामध्ये ती मिठाई येते किंवा दागिने येतात किंवा सूट पीस येतो किंवा साडी येते. तर माझं म्हणणं, ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यात 2 प्रॉब्लेम्स असतात. हां. एक म्हणजे ॲडव्हर्टायझिंग कुठल्याही कॅम्पेनमध्ये प्रॉडक्ट हॅज टू बी द हिरो फ्रॉम द बिगिनिंग टू एंड. या प्रॉडक्टच्या भोवती तुमची कॅम्पेन झाली पाहिजे. वाह! म्हणजे तो प्रॉडक्ट काढला तर ती कॅम्पेन राहू शकत नाही. मी मी नेहमी उदाहरण देतो, माझी नाही आहे ती कॅम्पेन, पण ती फेविक्विकची एक जुनी ॲड होती 30 एक वर्षापूर्वी. तो एक मासे पकडायला बसला आहे आणि तो त्या काठीवरती 3-4 ते फेविक्विकचे ड्रॉप्स टाकतो आणि त्याला पटकन 4 मासे मिळतात. त्याला फिल्म स्टार्स नाही आहेत. त्याला वाक्य काही नाही आहेत. पण समजा तुम्ही ते फेविक्विक त्या ॲडमधनं काढलं, तर ती ॲड राहतच नाही. कारण द होल थिंग इज अबाउट फेविक्विक कॅचिंग द फिश. ॲब्सोल्युटली. हे प्रत्येक ॲडला करणं जरुरी आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम जे लोकांना कळत नाही अजूनही, की ॲडव्हर्टायझिंग डज नॉट वर्क जस्ट ऑन क्रिएटिव्हिटी, इट वर्क्स ऑन बंबार्डिंग युअर माइंड. तुम्ही IPL मॅच बघता. प्रत्येक ओव्हर संपली की तुम्हाला ती 30 ॲड येते. बरोबर. तुम्ही कंटाळता त्या ॲडला. बरोबर. पण ते ब्रँड नेम किंवा ती स्लोगन तुमच्या डोक्यात म्हणजे तुमच्या घाव करते डोक्यावर बरोबर, तुमच्या. बरोबर. तुम्ही ही जी फिल्म करता 5 मिनिटाची, 5 मिनिटं. सुंदर फिल्म आहे. हो. एकदा बघितली मी. हां. नेक्स्ट टाईम नाही बघणार मी ती फिल्म. बरोबर. खरं. 5 मिनिटं मी सिनेमा बघतोय. बरोबर आहे. त्यात मध्ये ती 5 मिनिटाची फिल्म आली, तर इफ इट हॅज अ स्किप ऑप्शन मी स्किप करीन. नाहीतर मला माहिती आहे की 5 मिनिटं मी आपला जाऊन येऊन काहीतरी बघून येतो घरामध्ये. घरात काहीतरी मी बाई म्हणेल की मी काहीतरी शिजायला ठेवलंय बघून येते. कारण 5 मिनिटं चालणार आहे जाहिरात. अनलेस दॅट ॲड इज सीन मेनी टाइम्स, इट हॅज नो इम्पॅक्ट. तर 20 ते 30 सेकंदाचा थंब रूल ठेवावा नवोदितांनी. किंवा तुम्ही 5-5 मिनिटाच्या 10 ॲड्स करा वेगळ्या आणि त्या प्रत्येकमध्ये पहिल्या फ्रेमपासून तुमचा प्रॉडक्ट आला पाहिजे. ओके. म्हणजे मिठाईची ॲड झाली तर पहिल्या फ्रेमपासून मिठाई खायची आहे म्हणून लोकं जमले आहेत, हे पहिल्या फ्रेमपासून आलं पाहिजे. मी शेवटी नुसतं ताट आणून आपले ह्यांची मिठाई आहे, फेमस मिठाई म्हणून ते चालत नाही. पण दॅट कॅन बी रिप्लेस्ड. म्हणजे एनी कॅम्पेन की ज्यात तुमचा प्रॉडक्ट रिप्लेस होऊ शकतो विदाऊट हर्टिंग द कॉन्सेप्ट इज नॉट अ गुड कॅम्पेन. सर मला अजून विचारायचं आहे की याच्या व्यतिरिक्त म्हणजे असे कॅमेरा आहे, एडिटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की मार्केटिंग सुद्धा एक आहे, लोकांशी बोलणं म्हणजे क्लायंट सर्व्हिसिंग. या सगळ्यामध्ये स्कोप आहे आणि तो आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप जागी लोकं टॅलेंटेड आहेत. मग त्यांनी कसं अप्रोच व्हावं? कारण तिथे सुद्धा आता छोट्या-छोट्या एजन्सी सुरू झाल्या आहेत. का ते लोकं मुंबईकडे यायला जास्त वळतात? मी खूप ठिकाणी जातो. मी लहान-लहान गावामध्ये जातो. ते दैनिक भास्करची लोकं मला प्रत्येक ठिकाणी घेऊन, आता लॉकडाऊनमध्ये बंद झालं होतं. मी सोलापूर असो, सांगली असो, जळगाव असो, कुठेही मी जाऊन भाषण देतो लोकांना. आणि मी आवर्जून सांगतो, की तुम्ही तुमचे जे तिकडचे क्लायंट्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर्स आहेत, तुम्ही मुंबईच्या एजन्सीकडे येऊ नका. कारण आम्हाला कळत नाही तुमच्या गावात काय चालतं. तुम्ही लोकल एजन्सीकडे जा. त्यांना माहिती असतं, की या गावामध्ये ह्या टाइपची लोकं आहेत, त्यांना हे त्यांची आवड आहे. आम्हाला कळत नाही इकडे बसून, की जळगावमधल्या माणसांची आवड काय असावी किंवा जळगावमधली भाषा कशी असेल, हे आम्हाला नाही कळत इथे बसून. बरोबर. तर तुम्ही नेहमी लोकल एजन्सीजकडे जा. लोकल एजन्सी. आणि त्यामुळे तिकडच्या क्रिएटिव्ह माणसांनाही खूप स्कोप मिळू शकतो, की आपण इकडेच काम करूया. मुंबईत यायची काही गरज नाही आपल्याला. आणि हे करणं फार जरुरी आहे, नॉट बिकॉज ऑफ द एम्प्लॉयमेंट, पण इफेक्टिव्हनेस ऑफ द कॅम्पेन हे लोकल जास्ती माणसं चांगली करू शकतात. सर माझा एक प्रश्न उद्योजकांसाठी आहे. मग तो अगदी महाराष्ट्राच्या सगळ्या भागांसाठी.
की आपला मराठी उद्योजक आहे बेसिकली त्याचं प्रॉडक्ट ते त्या म्हणजे त्याने समजा दुकान उघडलं असेल किंवा एखादं ऑफिसमधलं प्रॉडक्ट असेल तो त्या प्रांतापर्यंत पोहोचत असतो किंवा टेलिकॉलिंग, SMS, WhatsApp याच्यापर्यंत. पण ॲडव्हर्टाइजमेंटचं महत्त्व त्याच्या आयुष्यात तुम्ही समजू शकाल का? किंवा त्याला त्याच्या ब्रँडची किती म्हणजे ॲडव्हर्टाइज करणं हे किती गरजेचं आहे हे तुम्ही सांगाल का? हे पूर्वी होतं. आता जेव्हा गजूभाऊ पेंढारकरांनी विको चालू केलं 40 वर्षापूर्वी, तेव्हा त्या माणसाला माहिती होतं, की आपण जेव्हा हे नवीन काहीतरी करतो आहोत, तर आपण खूप पैसे घालून आपण इन्व्हेस्ट करून ॲडव्हर्टायझिंग करावं. म्हणून आज आजतागायत विको इज अ नोन नेम इन 35 कंट्रीज. कारण त्या माणसांनी गजूभाऊ पेंढारकरांनी त्यावेळेला त्याच्यात इन्व्हेस्ट केलं होतं. मग टर्मरिक व्हॅनिशिंग क्रीम असो किंवा तुमची हे असो टूथपेस्ट असो. मग अजून लोकांना ते आठवतं. तर ऊस तोडणं, हां, हां. अक्रोड येस, तोडणं येस, येस. किंवा ती मुलगी आली लग्नाची ते पायाला ती आई हे लावते, आपली हे काय टर्मरिक लावते वगैरे. तर हे अजून लोकांना माहिती आहे. आजच्या जनरेशनलाही. कारण त्यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे. इन्व्हेस्ट केले. आताची लोकं जी काही आहेत, ही लहान म्हणजे आपण जेव्हा MSc म्हणतो, की ते इन्व्हेस्ट नाही करत. ॲडव्हर्टायझिंग नीड्स टू स्टार्ट विथ इन्व्हेस्टमेंट फर्स्ट. इन्व्हेस्टमेंट ॲब्सोल्युटली. आणि आमचा एक रेशिओ असतो. त्याला A to S रेशिओ म्हणतो आम्ही. काय म्हणतात? ॲडव्हर्टायझिंग टू सेल्स रेशिओ. आज मी ₹10 खर्च केले आणि माझी 10 पॅकेटं विकली गेली. हां. पुढच्या वर्षी मी ₹12 खर्च करीन आणि माझी 15 पॅकेटं विकली जातील. म्हणजे माझा A to S रेशिओ कमी होईल. ओके. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग करेक्ट हाफ झाला तो. सेकंड इयरला मी 20 पाकिटं विकीन आणि माझा खर्च फक्त ₹15 चा असेल. म्हणजे आय एम इन्क्रीजिंग माय सेल, सेल. नॉट इन्क्रीजिंग माय ॲडव्हर्टायझिंग बजेट इन दॅट सेम प्रपोर्शन. त्याची गरज नाही मला. तो हा A to S रेशिओ कमी होत राहतो नेहमी. ओके. पण ते करायला तुम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आणि हे विकोसारख्या माणसांनी तेव्हा केलं होतं. म्हणजे इट्स अ प्रूव्हन थिंग. व्हिजनरी. निर्माणी केलं होतं ते. त्यांना आम्ही भेटलो होतो करसनभाई पटेलना. त्यांचं आम्ही काही ॲडव्हर्टायझिंग केलं होतं. त्यांच्या मुलीचं नाव निर्मला होतं. तिच्यावर तिचं नाव निर्मा ठेवलंय. ती वारली मुलगी ॲक्सिडेंटमध्ये. आणखीन त्या माणसांनी गुजरातमध्ये कुठे कोपऱ्यात बसून त्यांनी निर्मा करून त्यांनी हिंदुस्तान लिव्हरला टक्कर दिली. सर्फचा सेल कमी झाला निर्मामुळे. लोकं निर्मा घ्यायचे. स्वस्तात मिळतंय चांगलं आहे. चांगला प्रॉडक्ट आहे. आणखीन त्यांनी ॲडव्हर्टायझिंग केली. म्हणजे निर्मा आणखीन विको तेव्हा त्या काळामध्ये प्रत्येक थिएटरमध्ये निर्मा आणखीन विकोची ॲड असायची. तुम्ही ते छोट्या उद्योजकांना काही सल्ला द्याल का किंवा काही सोल्युशन्स देऊ शकाल का, की त्यांनी कारण त्यांच्याकडे कसं आहे कॉर्पोरेटसारखं मोठं बजेट नसतं. तर त्यांनी छोट्या प्रमाणाने कशी स्वतःची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतात? एक एक्झाम्पल म्हणजे आर. मोहन ज्याला गुड नाईट मोहन त्यांनी गुड नाईट लॉन्च केलं. तो माझा क्लायंट आहे, मित्र आहे माझा तो. आम्ही गुड नाईट, हिटवेअर लॉन्च केलं आम्ही. तर त्यांनी जेव्हा सुरुवातीला गुड नाईट मार्केटमध्ये आणायचं ठरवलं, तो इंजिनिअर होता. तो राहायचा कलिनाला. तो ट्रेननी मुंबई तिकडे काम करायला यायचा. त्याच्या मुलीला एकदा डास चावला. तर त्याला वाटलं, की आपण हे लावतोय कछुआ छाप वगैरे, पण त्याला डास चावला कसा? मग त्याला आणखीन काय त्याला हे असेल? तर त्यांनी चौकशी केली, की जपानमध्ये एक सुमिटोमो म्हणून एक कंपनी आहे मोठी. बिग जॅपनीज कॉर्पोरेशन. आणि ते ॲलिथ्रन म्हणून एक करतं. आणखीन त्यात ते मॅट्स करतात. ह्या माणसानी हा एकटा मल्याळी इंजिनिअर, मोठी कंपनी पण नाही. त्यांना पत्र लिहिलं सुमिटोमोला, की माझी इच्छा आहे, की मी इंडियामध्ये तुमचं प्रॉडक्ट लॉन्च करीन. तुम्ही मला त्याचं ॲलिथ्रन वगैरे द्याल का? त्यांनी दिलं त्याला. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी एजन्सीला अप्रोच केलं आणि म्हणाले, की बाबा मला फिल्म करायची आहे. गुड नाईटची पहिली फिल्म आमची. मिठे सपनो की गुड नाईट दोस्त त्यांची तेव्हा लाईन होती. पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुम्ही माझ्यावर रिस्क घ्याल का? मी एक काम करेन. तुम्ही फिल्म करा, इन्व्हेस्ट करा फिल्मवरती. जसा माझा स्टॉक विकत जाईल, तसा मी तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे देईन. आणि एजन्सी ओके म्हणाली. आणि तसं करून त्यांनी पहिली फिल्म केली. आणि त्याचं 10 वर्षामध्ये काहीतरी 150 करोडचा त्याचा टर्नओव्हर होता. त्यांनी मग हिट लॉन्च केलं त्या काळी 90-80 मध्ये. तर हा जो एक कॉन्फिडन्स असतो, तो मराठी माणसांमध्ये यायला पाहिजे, की ही रिस्क घेईन मी. मी इन्व्हेस्ट करीन पैसे आणि मी खूप हार्ड वर्क करीन. पण खूप मराठी माणसं हे करायला जात नाहीत. बरोबर. म्हणजे मला तरी नेहमी असं वाटतं, मी नेहमी म्हणतो आणि मला असं बोलू नये मी, की बिझनेस असो किंवा तुमचं थिएटर काही असो, आपण वी आर सॅटिस्फाईड विथ रिचिंग ओन्ली महाराष्ट्रीयन्स. त्याच्या पलीकडे आपण काही बघतच नाही आपण. बरोबर. इव्हन पॉलिटिशियन्स गो रॉंग इन दिस. मुंबईमध्ये फक्त 25% मराठी बोलणारी माणसं आहेत. बाकी 75% नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत. मग त्यांना काय अपील करावं आपण? तर हे टार्गेट ग्रुप समजून घेणं, खूप हे महत्त्वाचं. कुठल्याही कमर्शियल ह्याच्यामध्ये
अतिशय इम्पॉर्टंट असतं. अतिशय आपण मगाशी बोललो की लहान उद्योजकांनी काय करावं. विकोचं एक उदाहरण तुम्हाला निर्माचं एक दिलं. अमूल हा एक आनंद ह्या लहानशा गावामधला गुजरातमधल्या एक लहानसा ब्रँड. अमूलचा फुल फॉर्म खूप लोकांना माहिती नाही की अमूलचा फुल फॉर्म काय आहे. अमूलचा फुल फॉर्म आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड, बर. AMUL. ओके ते अमूल आहे. ते जेव्हा डॉक्टर कुरियननी तिथे चालू केलं ओके त्या लहानशा गावामध्ये कोऑपरेटिव्ह, डेअरी कोऑपरेटिव्ह, तेव्हा भारतामध्ये पोल्सन नावाचा एक मोठा ब्रँड होता. बर. घराघरामध्ये पोल्सन बटर वॉज अ म्हणजे स्टेपल बटर. ओके शिवाय फॉरेन ब्रँड्स तेव्हा होते. म्हणजे मी तेव्हा हँडल करत नव्हतं. मी ऐकलेलं आहे हो हो की तेव्हा अँकर बटर वगैरे न्यूझीलंडचे ब्रँड्स बर भारतामध्ये फुल तेव्हा छान विकले जायचे. ह्या माणसाने जेव्हा चालू केलं गुजरातमधल्या एका लहानशा डेअरी कोऑपरेटिव्हनी बटर करून विकायचं मार्केटमध्ये. बर ते नाव कोणाला माहिती नाही आहे. आपल्याकडे जास्ती पैसे नाही आहेत. त्यांनी इन्व्हेस्ट करून जेव्हा चालू केलं की मला काहीतरी वेगळं, इनोव्हेशन इज द की. मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मग त्यांनी त्या लोकांनी, मी नाही ते पण माझ्या आधीच्या माणसांनी, मग त्यांनी ती अमूल गर्ल क्रिएट केली. अच्छा त्यांनी मग तो अमूल बॉय क्रिएट केला. मग ती जिंगल त्यांनी लिहिली. हा. त्यातल्या शेवटच्या लाईन होत्या 2, अमूल इज द आन्सर टू युअर विशेस, इज अटरली बटरली डिलिशियस. मग ती लाईन पुढे त्यांनी नेली. हा. मग आमच्या काय माणसांनी येऊन आम्ही म्हटलं की आम्ही बाकी प्रेस ॲड वगैरे आपण करूया नको. आपण फक्त होर्डिंगवरती पैसे घालूया बर आणि प्रत्येक होर्डिंग आपण 8-8 दिवसांनी चेंज करूया. हा. आणि मी जेव्हा केलं सुरू तेव्हा 8-8 दिवसांनी चेंज करायचं. आणखीन प्रत्येक रिजन वाईज लँग्वेज चेंज करायची. बर म्हणजे दादरला आणि पुण्यात मराठी करूया, हा. तामिळनाडूमध्ये तामिळ करूया, वा. बंगालमध्ये बंगाली करूया, गुजरातमध्ये गुजराती करूया. पण हे इन्व्हेस्ट करून त्या माणसाने चालू केलं आणि त्यामुळे मग तो मोठा होत गेला ब्रँड. मग त्याने आणखीन प्रॉडक्ट्स लॉन्च केले. मग दूध आलं, मग लस्सी, छास येत गेली. पण हा सुरुवात वॉज अमूल बटर ॲज अ स्मॉल गुजरात कोऑपरेटिव्ह ब्रँड. पण त्यात त्यांनी इन्व्हेस्ट करून जे त्यांनी केलं त्याची फार गरज असते. मग कुठेतरी आपला म्हणजे मराठी मला लहान राहायचं नाहीये, मला मोठं व्हायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही केलंत ना तर खूप गोष्टी होऊ शकतात. युजली असं होतं ना की खूप सारे बिझनेस बजेटच ठेवत नाही. म्हणजे ते सगळ्या गोष्टींना बजेट ठेवतात. त्यांच्या फर्निचरला ठेवतात, अगदी म्हणजे सगळ्या बाकी बसण्याच्या खुर्चीवर पण ठेवतात. पण स्वतःकडे काहीही बजेट ठेवत नाही. म्हणजे मार्केटिंगसाठी. इथे तुम्ही त्यांना काय सांगाल की काही प्रपोर्शन ठेवावं का त्यांनी? की समजा एवढा खर्च आहे तर महिन्याला ॲटलीस्ट एवढे पैसे तुमच्या एक्स अमाउंट असं काही आहे का समृद्ध आपण त्याचा? इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही एक वेगळी कॉस्ट आहे. जर तुम्ही एक ऑफिस तुम्ही करतात तर पहिल्या वर्षात हे ऑफिस करायची एक इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे. ही तुम्हाला पुढच्या वर्षी लागणार नाही. नाही. पण ह्या वर्षी जेव्हा तुम्ही सुरू कराल ज्या वर्षी, तेव्हा हे ऑफिस घ्या, तिथे हे असं फर्निचर करा. त्यावर खूप पैसे खर्च होतात. पण इफ यू डोंट डू दॅट, तुमची 5 वर्षानंतर तुमचं ऑफिस विल नॉट बी अ गुड लुकिंग ऑफिस. तर जे तुम्ही ऑफिसमध्ये करता की आमचं ऑफिस चांगलं असावं, हे इन्व्हेस्टमेंट आहे. करेक्ट. आता तुझं जे ऑफिस आहे त्याला अशी असायची काही गरज नाही. तू साधी केली तरी चाललं असतं. बरोबर. फक्त ही आपला एक फ्लोअर चांगला करायचा, बाकी सगळं नॉर्मल ठेवायचं. हो. पण तसं नाही केलंस तू. तर हे जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता ना, त्यात मला फायदा फार पुढे जाऊन होतो. करेक्ट. आणि प्रत्येक लहान उद्योजकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इन्व्हेस्टमेंट कॉस्ट इज फर्स्ट 1 or 2 इयर्स. बरोबर. मग ती रिकव्हर होत जाते. बरोबर. इफ युअर प्रॉडक्ट इज गुड, इफ यू आर इनोव्हेटिव्ह आणि रिस्क टेकिंग. Risk. आम्हाला काहीतरी वेगळं करायचंय. वेगळं. जसं अमूलने केलं की आम्हाला होर्डिंगवरती करायचंय. बरोबर. ते पूर्वी कोणी होर्डिंग इज अ रिमाइंडर मीडियम. बरोबर. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग शिक्षणामध्ये तुम्हाला हे सांगितलं जातं की फिल्म इज अ मेन मीडियम, हं. प्रेस इज अ मेन मीडियम, रेडिओ आणि होर्डिंग्स आउटडोअर आर रिमाइंडर मीडियम्स. रिमाइंडर मीडियम्स. मग तुम्ही आता एक फिल्म बघितली आहे तुम्ही, मोठी फिल्म. बरोबर. त्यातली एखादी लाईन किंवा एखादा कॅरेक्टर जो असेल तो होर्डिंगवर तुम्ही बघितलं की हा हे मी फिल्ममध्ये बघितलं होतं. हां. इट इज रिमाइंडिंग यू ऑफ द मेन मीडियम. नॉट द मेन इट्स मार्केटिंग. नॉट द मेन मीडियम. तर अमूलनी होर्डिंग मेन मीडियम करणं वॉज द इनोव्हेशन. वाव. की आम्ही आणखीन कुठेही नाही आहोत. आम्ही फक्त होर्डिंगवरती आहोत. आणि आम्ही सगळे पैसे होर्डिंगवरती घालू. बरोबर. तर हे करणं, हे जे इनोव्हेशन आहे ना, इनोव्हेशन. त्याचा फायदा खूप होतो. सर मला अजून एक विचारायचं आहे, कदाचित हा प्रश्न थोडा वेगळा, अगदी वेगळ्या गटाकडचा आहे हा प्रश्न. जे रेस्टॉरंट्स आहेत, जिम्स आहेत, की ज्यांच्याकडे वॉक इन प्रकार आहे, म्हणजे कस्टमर्स वॉक इन्स येतात. बेसिकली त्यांची सर्व्हिस इंडस्ट्री आहे की आपण म्हणू प्रॉडक्टपेक्षा हे तुमचे बाकीचे प्रॉडक्ट, त्यांना सुद्धा एक ॲडव्हर्टाइजमेंटची खूप गरज असते. कारण त्यांचा फ्लोईंग बिझनेस असतो. म्हणजे दररोज समजा एखादा क्लायंट आला नाही तर त्या दिवशी ते रेस्टॉरंट भरणार नाही. आत्ता आपण या काळामध्ये काही बघतोय की शहरांमध्ये ए सिटीजमध्ये आपण प्रयत्न करतात आहे छोटे ब्रँड्स हे करणं. त्यांना सुद्धा तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी सुद्धा हा मार्ग अपनावा की ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे कंटिन्युअस करत जावी? ॲडव्हर्टायझिंग म्हणजे फक्त मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग नाही. देर आर डिफरंट वेज. मी एक उदाहरण नाव घेऊन देऊ शकतो की
आपल्या इकडे माहीमला गोवा पोर्चुगीज जे आहे सुहास अवचटांचं, हा. ते गेले काहीतरी 35 वर्ष चालू आहे. मग ज्या आपल्या शहरामध्ये 90% रेस्टॉरंट एका वर्षात बंद होतात. आज सुरू केलं, 1 वर्षभर चाललं, बंद पडलं. हो. मोठी लहान सगळे रेस्टॉरंट. तर हे रेस्टॉरंट 35 वर्ष चालू राहणं आणि कधीही भरलेलं असतं ते. हो, वाह. तर तो काय मास मीडिया ऍडव्हर्टायझिंग करत नाही. हा. पण त्यांनी सोशल कॉन्टॅक्ट बिल्ड केले. म्हणजे इट इज अ क्वेश्चन ऑफ फाइंडिंग आउट की आपण कसं करू शकू. वाह. मग त्यांनी सोशल कॉन्टॅक्ट डेव्हलप केले, बरं. की तो प्रत्येक टेबलावर जाऊन बसून बोलायचं, हे करायचं, आम्ही असं असं करतो आहोत. त्यातला डेकोर चेंज झालेला नाहीये. काय? त्याची डिशेस तो चेंज करतो. म्हणजे बायको अतिशय हुशार शेफ आहे. पण हे एकच माझ्या माहितीतलं रेस्टॉरंट आहे की हो. जे गेले 35 वर्ष माहीममध्ये तिकडे पार्किंग नाहीये गाड्यांना. तिकडे प्रॉब्लेम्स आहेत. लहानसं ते लेनमध्ये आहे. हो. पण 35 वर्ष सक्सेसफुली चाललेलं आहे ते. त्यांनी दुबईमध्ये उघडलंय त्यांनी. तर ह्याला कारण असं आहे की त्यांनी ही वर्कड आउट की आपण आपलं रेस्टॉरंट प्रमोट कसं करू शकतो. म्हणजे गुड फूड इज वन थिंग दॅट इज टेकन फॉर ग्रांटेड. की इफ युअर फूड इज नॉट गुड, कोणी येणार नाही. तुम्ही कितीही प्रमोशन करा, तुम्ही कितीही ऍडव्हर्टायझिंग करा. पण चांगलं खाणं, आणखीन सोशल कॉन्टॅक्ट ठेवणं लोकांशी, की तुम्हाला परत परत इकडे यावंसं वाटेल असं करावं, हे त्यांनी केलं. आणि त्याला आता हे 35 वर्ष चाललंय. तर लहान रेस्टॉरंटनी त्याचं उदाहरण घेऊन त्याच्याकडनं शिकावं. तुम्ही त्यांना बोलवून इकडे म्हणावं की आम्हाला काय करावं ते सांगा. कारण ह्याची फार गरज आहे. याची गरज. तर अजून एक विचारायचं की काही बिझनेस फेल्स होतात, अगदी म्हणजे लॉसमध्ये जातात आणि त्याच्यानंतर कुठे ना कुठे त्यांना परत कमबॅक, बाउन्स बॅक व्हायचं असतं. त्यासाठी सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट हे करणं किंवा त्यावेळी म्हणजे अगदी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी नसते. पण मग लोन घेऊन त्यांनी ॲडव्हर्टाइज करून परत एकदा बाउन्स बॅक करण्याची ताकद करावी का? एक प्रॉब्लेम मी लहान म्हणत नाही, इव्हन मोठ्या कंपनीचं जे असतं, ते पूर्वी असं व्हायचं की समजा आज प्रॉब्लेम झालाय काहीतरी, तर आपण आता पुढच्या वर्षी ॲडव्हर्टायझिंग बंद करू. इनफॅक्ट त्या वर्षी तुम्ही डबल ॲडव्हर्टायझिंग करायला पाहिजे. आता मागे ते मी मॅगी हँडल करायचो आम्ही ॲडव्हर्टायझिंग मॅगीचं. मॅगीचा एक प्रॉब्लेम झाला होता.